महत्वाकांक्षा म्हणजे महत्वपूर्ण इच्छा वाढण्याची, मोठे होण्याची, विशाल होण्याची तीव्र इच्छा म्हणजे महत्वाकांक्षा. आणि महत्वाकांक्षा ही मानवाची फार मोठी विशेषता आहे. कारण विकासाची इच्छा मानवा व्यतिरिक्त अन्य प्राण्यात आढळतच नाही. बैल गवत खातो तर शेवटपर्यंत गवतच खात राहतो, शेवटपर्यंत तो झाडाखाली झोपतो आणि जमिनीवरच उठतो बसतो. मधमाशा सुंदर पोळे तयार करतात, पण त्या पोळ्याच्या रचनेची अनेकांनी प्रशंसा केली, पण त्या तऱ्हेचे पोळे मधमाशा वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या तशाच आहेत. त्यात परिवर्तन किंवा सुधारणा त्या पोळ्यामध्ये त्यांनी केलेली नाही. सुगरण अतिशय सुंदर घरटे बांधते, पण पिढ्यानपिढ्या ते घरटे तसेच आहे. कोकिळ निसंशय सुंदर गातो, पण त्याच्या गाण्यामध्ये राग, ख्याल, टप्पा, ध्रुपद हे काहीच नसतं. माणसाचं वेगळं आहे, कारण माणूस रोज वेगळी आकांक्षा बाळगून जगत आहे. तो म्हणतो मी चांगलेच खाईन, मी चांगलेच वस्त्र नेसीन, मी चांगलेच घर बांधीन, मी उद्या नव्या देशात जाईन, नवे उद्योग करीन, नवे प्रदेश शोधीन, चंद्रावर जाईन. या इच्छा त्याच्या मनात सतत उत्पन्न होत असतात आणि त्याच्या पूर्ततेसाठी तो प्रयत्न करतो. अशा भव्य आणि दिव्य महत्वाकांक्षा तो बाळगत राहतो. म्हणूनच तो मनुष्य आहे, तो पशु नव्हे. अनेकांच्या मनात आपण मोठे व्हावे, काहीतरी अलौकिक करावे असे येते, हे चांगलं आहे, पण त्यासाठी बी पेरणी करावी लागेल. कोणत्याही कार्याचा प्रारंभ मनाच्या कल्पनेतच होतो. पण धाग्याला धागा जोडला जाऊन जर वस्त्र निर्माण न झाले तर नुसत्या सुताचा काय उपयोग? त्यात गुंता मात्र होतो. बी जर अंकुरित नाही झाले तर त्याची माती झाली असे समजावे लागेल. नुसती मनोराज्य बघणं म्हणजे महत्वाकांक्षा नव्हे. शेख मोहम्मद नावाच्या एका तरुणाला असेच मनातील मांडे खाण्याची सवय होती. एकदा त्याच्या मालकाने त्याच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला एक चरवीवर दूध दिले. दुधाने भरलेली ती चरवी डोक्यावर घेऊन तो आपल्या घराची वाट चालू लागला. चालता चालता त्याच्या मनात विचार आला, घरी आम्ही फक्त दोघे जणे आहोत, मी आणि माझी आई. आम्हाला एक एक वाटी दूध पुरे झाले. उरलेले सगळे दूध मी विकीन आणि जे पैसे येतील त्याचे दूध दही घेईन आणि विकीन. असे करता करता पैसे जमले म्हणजे बकरी घेईन, गाय घेईन, म्हैस घेईन. मग दुधाचा धंदा चांगला चालेल. मग मला पुष्कळ पैसा मिळेल. मग मी शेतीवाडी घेईन, माझे घर बांधीन. माझ्या त्या घराच्या ओटीवर एक दिवस मी बसलेला असेल, तेव्हा गावचा पाटील मला माझी मुलगी करतोस का म्हणून विचारायला येईल. तेव्हा मी ऐटीत त्याला म्हणेन. कल्पना सृष्टीत रमलेल्या शेख मोहम्मदाला वस्तुस्थितीचा विसर पडला आणि त्याने खरोखरच आपल्या मानेला जोराचा झटका दिला. ओहू म्हटले, त्याबरोबरच त्याच्या डोक्यावरची चरवी खाली पडली आणि त्यातील दूध सुद्धा, आणि शेख मोहम्मदाचे सगळे बेत धुळीस मिळाले. अशा प्रकारचे स्वप्नरंजन म्हणजे महत्वाकांक्षा नव्हे, ती एक मानसिक विकृती. स्वप्ने हवीत, पण ती निष्क्रिय करणारी नकोत. क्रियाशील बनवणारी स्वप्ने हवी, प्रेरणा देणारी, मार्गदर्शन करणारी, नवे सामर्थ्य प्रदान करणारी स्वप्ने आम्हाला हवी आहे. ज्याला स्वप्न पडत नाही तो तरुणच नव्हे. ज्याचे रक्त उसळत नाही, ज्याला नवनवीन स्फुरण येत नाहीत, त्याला स्वप्न पडत नाही. स्वस्थ, सुंदर, तेजस्वी आणि मंगलसूचक स्वप्न पाहणं हे आरोग्याचे, चिंतनशीलतेचे आणि प्रगतीचे लक्षण आहे. आणि म्हणूनच या देशातील हजारो नवतरुणांनी नवनवीन हजारो स्वप्ने पाहावीत की ज्यामध्ये अवघ्या राष्ट्राचा उद्धार असेल. जय हो, मंगल हो.